योद्धा न्यूज मराठी. तर पाहूयात सविस्तर गुन्हेगारांना अटक आणि मुद्देमाल जप्त. पारगाव कारखाना पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले. पोलिसांच्या या धडक कारवाईत चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटरसायकल आणि 6.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या या एकूण मुद्देमालाची किंमत 10,45,000 रुपये इतकी आहे. आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही अत्यंत महत्त्वाची आणि उत्तम कामगिरी बजावली आहे. खडकवाडी येथील चोरी आणि पोलिसांचा तपास. पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खडकवाडी येथे 27 मे 2026 रोजी एक घटना घडली. तेथे राहणाऱ्या सिंधुबाई बाळू घाडगे वय 65 वर्ष या वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे गंठण पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी गळ्यातून जबरदस्तीने ओढून चोरून नेले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग आणि चंद्रकांत गव्हाणे यांनी खडकवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तोंडाला काळा मास्क आणि डोक्यावर कळीची टोपी घातलेले 2 संशयित आरोपी पल्सरवरून जाताना स्पष्टपणे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजचा माग आणि संशय. चोरी केल्यानंतर आरोपींनी पळ काढलेल्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. तसेच तिथे कॅनॉल, चारी आणि वाड्या वस्त्यांवर जाणारे अनेक अंतर्गत रस्ते होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने आले तो मार्ग शोधण्याचे ठरवले. अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जिथे मिळतात तेथील जवळपास 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. ही पल्सर मोटरसायकल शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या पुढे कुठेही दिसली नाही. त्यामुळे आरोपी हे कवठे येमाई गावातीलच असावेत असा पोलिसांना दाट संशय आला. पोलिसांनी तात्काळ त्या दिशेनं आपल्या तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गोळा केलेले सीसीटीव्ही फुटेज आपल्या गोपनीय बातमीदाराला दाखवले. फुटेज पाहताच बातमीदारानं पल्सरवर मागे बसलेला इसम कवठे येमाई ता शिरूर येथील अजय देवकर उर्फ भोऱ्या असल्याचं ओळखले. पोलिसांनी अजय देवकरची माहिती काढली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आले. त्याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात सोन्याचे दुकान लुटल्याचा, तसेच शिरूर पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्यासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल होते. या माहितीमुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळकट झाला आणि त्यांनी त्याला पकडण्याची योजना आखली. गुन्हे शोध पथकाला DB पथक आरोपी अजय देवकर हा त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार संजय साळवे आणि मंगेश अभंग हे तातडीने त्याच्या घरी पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीनं शेतातून पळ काढला. पोलिसांनीही न डगमगता शेतामातीतून तब्बल 1.5 किलोमीटरपर्यंत त्याचा थरारक पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपले साथीदार ओंकारा शेंडगे राहणार डोंगरगण शिरूर आणि आतिश दिलीप गव्हाणे राहणार कोहकडी पारनेर यांच्या मदतीनं विविध भागात गुन्हे केल्याची कबुली दिली.